Hello everyone, welcome back. In this lecture, we are going to learn about first aid in hematology. First of all, we have to know what is the meaning of first aid. First aid is the medical help given to somebody who is ill or injured. So before arrival of doctor, we give them the medical help, medical support, and that is nothing but first aid. But remember, first aid is not a treatment. First aid म्हणजे treatment नसते. It is just a kind of help given to that injured person. Because the main focus of first aid is controlling the bleeding. जर एखाद्याला इंजुरी झाली असेल तर मग त्यावेळी ब्लिडिंग होऊ शकतं आणि डॉक्टर येईपर्यंत आपण जे काही एड प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यामध्ये जे मेन इम्पॉर्टंट फॅक्टर असतो तो म्हणजे ब्लिडिंग कंट्रोल करणं. ओके, किंवा एखाद्या पर्सनला जर इलेक्ट्रिक शॉक लागला असेल तर त्यावेळी शॉक मॅनेजमेंट करणं. So this is the main approach why we go for first aid. So first aid in hematology, it focuses mainly upon 2 points: controlling the bleeding and second, managing the shocks. Many accidents may happen in hematology laboratory because we deal with the syringes, needles, sharp materials, hazardous chemicals or infectious samples. We also use several equipments, instruments, those are running upon electric current. So a accident may happen. At that point we have to give them or that person the first aid. So first aid involves several protocols, several things, especially by applying the pressure on the wound. जर जखम झाली असेल त्या जखमेवर ब्लिडिंग थांबवण्यासाठी प्रेशर अप्लाय केलं जातं. किंवा ज्या सपोज हाताला काहीतरी इंजुरी असेल तर त्यावेळी त्या पर्सनचा जो हात आहे इट इज इलेवेटेड अबाउट द हार्ट. ब्लिडिंग थोडंसं रेट त्याचा डिक्रीज करण्यासाठी हात थोडासा उंचावला जातो की ज्यामुळं ब्लिडिंग कमी होईल आणि ब्लड फ्लो त्यावेळी कमी होईल थोडासा. सो अशा प्रकारचे जे काय आपण हेल्प करत असतो सपोर्टिव्ह मेडिसिन्स म्हणतो आपण याला. तर या केसमध्ये आपण नॉर्मली प्रेशर अप्लाय करणं किंवा ब्लिडिंग थांबवण्यासाठी काही गोष्टी करतो. जर कंट्रोलेबल नसतील तर हेमोस्टॅटिक ड्रेसिंग आपण यूज करू शकतो. हेमोस्टॅटिक ड्रेसिंग म्हणजे काय असतं तर ब्लड क्लॉट होण्यासाठी काही क्लॉटिंग फॅक्टर दिले जातात. सो अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपण फर्स्ट एडमध्ये करत असतो, एस्पेशली हेमॅटॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये. तर काय काय करायचं आहे आपण एकूणच. सो इन दिस लेक्चर आय एम गोइंग टू टॉक अबाउट ऑन फर्स्ट एड इन 3 points. Immediate care for bleeding, then I will be talking about what we have to do after bleeding is control. So suppose the person is injured, then how to stop or how to reduce the bleeding. Once the bleeding is stopped, then what should be done, and some other important hematological first aid principles. So I will divide this lecture in these 3 points. First, immediate care for bleeding. So suppose there is a injury, the person is injured, शार्प निडल्स वॉट एव्हर एखाद्या कुठल्याही शार्प मटेरियलमध्ये इंजुरी झाली असेल तर ब्लिडिंग होत असेल तर मग ब्लिडिंग स्टॉप करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. सो इट इन्क्लुड्स फर्स्ट ऑफ ऑल वी शुड प्रोटेक्ट आवर सेल्फ और प्रोटेक्ट युअर सेल्फ. वी शुड यूज ग्लव्स टू प्रोटेक्ट युअर सेल्फ फ्रॉम ब्लड. आपण एखाद्या पर्सनला फर्स्ट एड देतोय तर त्यावेळी ते जे ब्लड आहे ते आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्याला कोणत्या प्रकारचं त्यामुळे इन्फेक्शन होऊ नये. सो व्हाईल प्रोव्हाइडिंग फर्स्ट एड टू समवन we should protect ourselves first. So gloves must be used. आता ज्या ठिकाणी ज्या पर्सनला इंजुरी झालेली आहे त्या पर्सनला ब्लिडिंग स्टॉप करण्यासाठी फर्स्ट वी हॅव टू अप्लाय द प्रेशर ॲट द पॉइंट ऑफ इंजुरी. ओके, सो फॉर अप्लाइंग द प्रेशर वी मस्ट यूज क्लीन क्लोथ अँड दॅट क्लीन क्लोथ इज प्रेस्ड फर्मली ऑन टू द वुंड टू स्टॉप द ब्लिडिंग. सो ज्या ठिकाणी काही इंजुरी झाली त्या ठिकाणी क्लीन क्लोथ घेऊन तिथं थोडंसं प्रेशर अप्लाय, जस्ट लाईक शोन इन दिस डायग्राम और इन दिस इमेज. सो बाय युझिंग अ क्लीन क्लोथ वी कॅन अप्लाय सम प्रेशर ॲट द साइट ऑफ द इंजुरी सो दॅट द ब्लिडिंग कॅन बी रिड्यूस्ड. सेकंड, वी हॅव टू मेंटेन दिस प्रेशर फॉर ॲटलीस्ट 5 to 15 minutes टू अलाव द ब्लड टू क्लॉट. सो ब्लड क्लॉट होईपर्यंत जवळजवळ 5-10 मिनिटं किंवा मॅक्झिमम 15 minutes पर्यंत आपल्याला काय करावं लागणार आहे, प्रेशर अप्लाय करून ठेवावं लागेल. इफ पॉसिबल देन वी हॅव टू एलिव्हेट द हँड्स ऑफ दॅट पर्सन, विक्टिम, जो विक्टिम आहे. सो इफ पॉसिबल रेज द इंजुर्ड हँड अबाव द हार्ट. सो बाय डुईंग दिस द ब्लिडिंग इज स्लोड डाऊन. सो तो जो पर्सन ज्याचा हात डॅमेज असेल किंवा जिथे इंजुरी झाली हार्टच्या अबाव थोडासा हात काय करायचं रेज करायचं, त्यामुळं थोडंसं ब्लिडिंग कमी होतं
आणि त्यामुळं ब्लड जे बाहेर जाणार आहे ते थोडंसं रेड्यूस होतं. रिमेंबर, जर ज्या ठिकाणी इंजुरी आहे त्या ठिकाणी एखादा फॉरेन ऑब्जेक्ट असेल, प्लास्टिक असेल, मेटल असेल, ग्लास असेल, सो इफ एनी फॉरेन ऑब्जेक्ट इज देअर इन द वुंड, डू नॉट ट्राय टू रिमूव्ह इट. ओके, वी आर नॉट डॉक्टर्स, सो वी आर नॉट सपोज टू रिमूव्ह द ऑब्जेक्ट्स. आपण ते ऑब्जेक्ट रिमूव्ह करताना बाकीच्या इंजुरीज होऊ शकतात, त्यामुळं ते रिमूव्ह करायचं नाही. जस्ट अप्लाय द प्रेशर अराउंड दॅट पर्टिक्युलर पार्ट. ओके, but do not try to remove the object. If suppose bleeding जास्त होत असेल, we can ask for help. Bleeding तरी पण थांबत नसेल, if the bleeding is not, the rate of bleeding is not reduced, then in that case we can use tourniquet. So tourniquet is applied at the site of injury. जसं आपण एखादा क्लीन क्लॉथ घेऊन प्रेशर अप्लाय केलं होतं, पण ब्लिडिंग तरी पण थांबत नाहीये, we can apply the tourniquet at the site of wound so that the bleeding is reduced. Okay, and तरी देखील bleeding थांबत नसेल, if tourniquet is also not an option or it has failed, then we have to use hemostatic dressing. So hemostatic dressing मध्ये काय असतं, we use some clotting factors like thrombin or other clotting factors are used to stop the bleeding. So remember, बच्चे लोग, जेव्हा एखादे इंजुरी असेल तर त्यावेळी पहिल्यांदा आपण प्रेशर अप्लाय करू शकतो बाय युझिंग क्लीन क्लोथ. वी हॅव टू मेंटेन द प्रेशर, वी हॅव टू रेज द हँड अबाव द हार्ट लेवल, डू नॉट ट्राय टू रिमूव्ह द ऑब्जेक्ट. हे एवढं सगळं करून देखील ब्लिडिंग थांबत नसेल तर वी कॅन अप्लाय द टर्निकेट, आणि इवन द टर्निकेट फेल्स वी कॅन गो फॉर हिमोस्टॅटिक ड्रेसिंग. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, सप्लिमेंटरी आहेत, सपोर्टिव्ह आहेत. ही ट्रीटमेंट नाही आहे, जस्ट ब्लिडिंग स्टॉप करण्यासाठी हा एक ऑप्शन आहे. देन इफ सपोज ब्लिडिंग इज कंट्रोल्ड, आपण या सगळ्या ऑप्शन्स यूज करून ब्लिडिंग कंट्रोल केलेलं आहे. इफ ब्लिडिंग इज कंट्रोल, देन व्हॉट वी शुड डू? अप्लाय स्टराइल ड्रेसिंग. ओके, सो इफ ब्लिडिंग इज स्टॉप, देन अप्लाय स्टराइल ड्रेसिंग. फर्स्ट वी हॅव टू clean that wound, apply an antiseptic cream, and finally cover that area with a sterile dressing. Remember, ड्रेसिंगला आपला हात लागता कामा नये. सो जिथं इंजुरी आहे तिथं थोडासा एरिया क्लीन करून घेऊन त्याच्यावर अँटीसेप्टिक क्रीम घालून आणि मग फायनली आपण त्याच्यावर ड्रेसिंग, स्टराइल ड्रेसिंग अप्लाय करायचं. ओके, पर्सन शुड बी रिअश्युअर्ड दॅट द इंजुरी इज नॉट सिव्हिअर अँड द डॉक्टर इज ऑन द वे. सो त्या पर्सनला एक काइंड ऑफ कॉन्फिडन्स देणं इम्पॉर्टंट असतं. सो द पर्सन हू इज इंज्युअर्ड, रिअश्युअर and try to keep that person calm as much as possible or as long as possible till doctor arrives. Remember, एखादा आपण फर्स्ट एड दिली, फर्स्ट एड हे ट्रीटमेंट नाही आहे, त्यामुळं डॉक्टर येईपर्यंत किंवा मेडिकल हेल्प येईपर्यंत वी शुड नॉट लिव्ह दॅट पर्सन अनअटेंडेड. मेडिकल हेल्प येईपर्यंत पर्सन शुड बी मॉनिटर्ड कॉन्स्टंटली. सो these are some things that we must follow after the bleeding is controlled. And finally, some other things in hematology, if the bleeding is controlled, that is, आपल्याला normally do not try to open the mouth of that individual. Especially आता हे hematology असं नाही, but overall सुद्धा. Suppose the person is undergoing seizure or any other kind of surgery. That time, if mouth is kept open, then that person can bite his own tongue. Okay, so in that case, the person mouth should not be kept open. So हे आपण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागणार आहे. मॅनेजिंग शॉक in, suppose we are using any equipment, any electrical device, and the person is getting an electrical shock. मग जर शॉक बसला असेल पर्सनला तर त्यावेळी काय फर्स्ट एड आपल्याला फॉलो करायला लागते? तर रिमेंबर, जेव्हा फर्स्ट एखाद्या पर्सनला शॉक लागला असेल, डू नॉट ट्राय टू टच दॅट इंडिव्हिज्युअल. फर्स्ट स्विच ऑफ द इलेक्ट्रिक करंट. जो पॉवर सप्लाय आहे तो पॉवर सप्लाय बंद करायचा फर्स्ट. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. पॉवर सप्लाय बंद केल्यानंतर मग तो जो पर्सन आहे, लाई डाऊन दॅट पर्सन ऑन टू द फ्लॅट एरिया, फ्लॅट सर्फेस. तो जो पर्सन आहे त्याला पूर्णपणे जिथं फ्लॅट एरिया आहे अशा ठिकाणी त्याला पूर्ण झोपवून मग त्याला ब्रिदिंग त्याचं नॉर्मल आहे का ते चेक करायचं. चेक द ब्रिदिंग ऑफ दॅट पर्सन इफ इट इज नॉर्मल, and if it is not normal, then we have to provide some extra air into the mouth. So mouth air provide करायला लागते जर पर्सनची ब्रिदिंग नॉर्मल होत नसेल तर. ओके, त्या पर्सनला वॉटर ड्रिंक करण्यासाठी द्यायचं नाही आहे. वेट एरियामध्ये
शक्यतो वेट एरियामध्ये ठेवायचं नाही, ड्राय एरियामध्येच ते पर्सन असलं पाहिजे. वॉटर किंवा कोणताही लिक्विड ड्रिंक करण्यासाठी द्यायचा नाही आहे. आणि जर शॉक लागल्यामुळे काही बर्न कंडिशन असेल तर त्या ठिकाणी ड्राय ड्रेसिंग आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. रिमेंबर, जर जास्त भाजलं असेल, बर्न कंडिशन जास्त असेल, तर आपण अशा कंडिशनमध्ये जे काही ब्लँकेट वगैरे असेल अशा गोष्टी यूज करायच्या नाही, कारण ब्लँकेटचे फायबर्स त्या वुंडमध्ये चिकटू शकतात. सो अवॉइड यूज ऑफ ब्लँकेट इन सिव्हिअर बर्न कंडिशन. अँड बाकी मग जे ब्रिदिंग वगैरे आपण जसं पॉसिबल आहे तसं ते देणं इम्पॉर्टंट आहे इन केस ऑफ shock. Okay, so these are, and finally recognizing a diabetic emergency. If the person is diabetic and become unresponsive, okay, then in that condition, suppose sugar levels are kami asel, we can offer them sweet. If the person is unconscious, then we can ask the doctor for the help. Okay, so these are some things that we can do to cure, not cure, but we can give an additional supportive help for the person who is ill or the person is injured. Okay, so this is all about the first aid in hematology. Thank you.